कीर्तनाची वारी। पडता जड भारे दासे आटवावा हरे, मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन। नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन। तुका मने प्राण करा देवासी अर्पण, मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन। विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा। महायोग पिटे तटे बेमरत्या, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठम तदानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो जन्मभूमी जिते जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिते वाढलो आम्ही, नमो अलंकापुर भूमी जिते ज्ञान पावलो आम्ही, नमो भारत भूमी जिच्या येतून पुढे येऊ कामी। विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्याय दितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालमुकुंद मनसा स्मरामि। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, निवृत्ती दातारो। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए परवचन न जाए। राम सिया राम जय जय राम। पडता जड भारे दासे आटवावा हरी, मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, या जीवतलावा उत्तीर्ण होणारे जड जीवांच्या उद्धारा करता आपला दे अखंड जिजावणारे संत मान्य संत, लोकमान्य संत, विश्वमान्य संत, देवमान्य संत नोव्हे तर या जगाला मान्य असण संतारी श्री जगद्गुरु तुकोबराय। विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवरती एकूण जगद्गुरु 3, किती बोलत चला किती 3। पहिले जगद्गुरु म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु, तो तर देव आहे। दुसरे जगद्गुरु आम्हाला लाभले ते म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरु आज ज्यांचा सेवे करतायत श्री जगद्गुरु तुकोबराय। विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात, पडता जड भारी दासी आटवावा हरी, मग तो ओने दीक्षिण किंवा नेदी होई क्षीण आडगाले सुदर्शन। खऱ्या अर्थाने तुकोबाराय आजच्या अभंगात असं वर्णन करतात की भक्तावरती संकट आल्यानंतर भक्ताने काय करावं या अभंगात आज महाराज वर्णन करतात। विठ्ठल महाराज म्हणतात, पडता जड भारी भक्तावरती संकट आल्यानंतर भक्ताने काय करावं, दासी आटवावा हरी। मग होतं काय, भक्ताने देवाचं स्मरण जर केलं, देवाचं चिंतन जर केलं, होतं काय, मग तो ओने दीक्षिण त्याला यावंच लागतं। आल्यावरती तो करतो काय, आडगाले सुदर्शन। पण त्यासाठी महत्वाचं काय आहे, नामाच्या चिंतने
नामाचं चिंतन केलं, आलेलं विघ्न आहे ते 12 वाटांनी निघून जार. 12 वाटा पडती विघ्ने, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून महाराज पुढे म्हणतात, तो देव येतो पण त्यासाठी सर्वात महत्वाची एक क्रिया करावी लागते. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, मग तो होऊने दीक्षिण आणि आडगाले सुदर्शन. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इथं बसलेल्या सर्व मंडळींना माझी कळकळीची नम्र विनंती. महाराज म्हणतात, या कलियुगामध्ये जर देव भेटवायचा असेल, महाराजांनी साधन सांगितलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी. या कलियुगात जर देव भेटवायचा असेल, महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. महाराज कीर्तनाचे शास्त्राने अनेक फायदे सांगितलेले आहे, पण इथं बसलेल्या मंडळींना जाता जाता एक संसारातला फायदा सांगून जातो. काय झालं, एक दिवस महाराजांचं कीर्तन सुरू होतं. आम्ही भागवताच्या पाठाला असताना आमचे गोतिशी बाबा दृष्टांत सांगायचे की या ठिकाणी एक दिवस कीर्तनाला न येणारा कधी कीर्तनाला आला, आणि कीर्तनाला आल्यानंतर माणसं तुडवीत 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 महाराजासमोर येऊन बसला. बसल्यानंतर महाराजांनी त्याला पाहिलं, म्हणले आले का या. महाराज ते म्हटलं, बाबांनी एवढे कोणालाच काही म्हटलं नाही, पण मला म्हटले आले का. मग ते कीर्तनात बसलं. म्हणले बसले का, बसा. ते कीर्तनात बसलं. थोड्या वेळाने त्याला काय झालं काय मलाही माहिती नाही, त्यावेळेस ते उठलं. महाराज म्हणले उठले का, उठा. आणि त्याला काय झालं काय माहिती नाही, आणि ते कीर्तनातून निघून गेलं. आणि निघून गेल्यानंतर महाराज म्हणले चालले का, जा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग ऐका ना, असं म्हटल्यानंतर ही कीर्तनातून घरी गेलं. 2 मिनिटात सांगतो. घरी गेल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी घरी जाताना सांगितलं की बाबाने आज आपल्याला काहीतरी मंत्र दिला. कीर्तनकर महाराजांनी आपल्याला काहीतरी मंत्र दिला. ते घरी जपत जपतच गेलं. जपत जपत जात असताना म्हणलं आले का या, बसले का बसा, उठले का उठण, चालले का जा. तुम्ही पाठ करून ठेवा, तुम्हालाही काम येईल. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी असं असताना त्या ठिकाणी आले का या, हे गेलं घरी. संध्याकाळी जाऊन झोपलं, आणि झोपल्यानंतर याच्या घरी चोर आले. कोण आले, तुमच्याकडे येतात ना, ऐका. चोर आले, आणि चोर आल्यानंतर संध्याकाळची वेळ होती, आणि चोर आल्यानंतर याचा जप चालू होता. आले का या. ते म्हणले घर मालक मुंबईचा दिसतोय, हुशारे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग असं असताना त्या ठिकाणी आले का या, आणि ते खाली बसले. म्हणले बसले का बसा. परत ते म्हणले आता चोरी करायला नको, नाही तर पोलिसांच्या ताब्यात जावं लागेल. महाराज ऐका. आणि त्या ठिकाणी मग ते उठले. तेवढ्यात घर मालक म्हणला उठले का, उठा. ते म्हणले आता जायला पाहिजेत. घर मालक म्हणला चालले का, जा. चोर चक्कर येऊनच पडले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला सांगण्याचा मुद्दा आहे, कीर्तनात बसल्यानंतर कीर्तन तन मन धनाने ऐकावं. खऱ्या अर्थाने आज ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे, या तुकोबारायांचा अधिकार किती आणि त्यांच्या पत्नीचा अधिकार किती, स्त्रीची शक्ती किती आणि स्त्रीची ताकद किती, आज या अभंगातून आपल्याला ऐकायचं आहे. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय कधी भंडाऱ्यावरती जायचे, कधी भामचंद्रावरती जायचे, कधी घोड्यावरती भजनाला जायचे. पण जात असताना जगद्गुरु तुकोबारायांचं मन जिकडे सांगेल तिकडे माझे तुकोबाराय भजनाला जायचे. पण ऐका ना, भजनाला जात असताना तुकोबारायांनी भजनाला जावं, पण भजनाला गेल्यानंतर दुपारच्या जेवणाची चिंता माझ्या तुकोबारायांच्या पत्नीला जिजाबाईला पडत होती. मग जिजाबाईंनी दुपारी जेवण करावं आणि तुकोबारायांसाठी घेऊन जावं. घेऊन जात असताना तुकोबाराय जर भामचंद्रावरती असतील, गुरुड्यावरती जावं तिथे तुकोबारायांना दिसले, तर त्या ठिकाणी भामचंद्रावरती जावं तिथे तुकोबारायांना दिसले. असं मग तिसऱ्या डोंगरावरती आहे असा अंदाज जिजाबाईला लागायचा, आणि आमच्या आईसाहेब त्या ठिकाणी भाकरी घेऊन जायच्या. पण एक दिवस सहज आमच्या जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी तुकोबांना प्रश्न विचारला, तुकोबा महाराज तुम्ही भजनाला जाता पण नेमकं जाता कुठं हे तरी सांगत जा.
तुम्ही 3 डोंगर फिरून मला यावं लागतं जेव्हा 3ऱ्या डोंगरावरती तुम्ही असतात. म्हणून सांगत जा सांगितलं आवले. तुकोबराय प्रेमानं पत्नीला आवले म्हणायचे. आवले अगं ऐक ना, माझं मन सांगल तिकडं मी जात असतो, पण ऐक तुला आता सोपा पर्याय मी आज जाता जाता सांगून जातो. मी ज्या डोंगरावरती भजनाला जाईल तू 3ही रस्त्यांना कान लावायचे, आणि कान लावल्यानंतर ज्या रस्त्यातून रामकृष्ण हरी असा आवाज येईल समजायचं मी त्या डोंगरावरती भजनाला गेलो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याच्या पायात काटा भरला त्याचा पाय आपल्या मांडीवरती घ्यायचा, आणि मांडीवरती घेतल्यानंतर आपल्या तोंडातला थुंका त्याच्या पायाला लावायचा, आणि हळूच काटा ठुत्या का आम्हाला रोजानं. देवाची ये वारी कीर्तनाची वारी.